नमस्कार. आय एम सिटिझन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि या ठिकाणी रुपालीताई आल्हाट या उभ्या आहेत. बोराडेवाडी, मोशी, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली गावठाण या विभागामधून. तर नमस्कार ताई, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत. नमस्ते. ताई, आत्ताचा प्रचार कसा चालू आहे तुमचा? नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहोत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा आहे. आम्हाला नागरिक जाईल तिथे आशीर्वाद देत आहेत. आमची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण 9 वर्षाच्या केलेल्या कामांची पोचपावती म्हणून नागरिक आम्हाला आशीर्वाद देणारच आहेत. तर नक्कीच चांगला प्रतिसाद आम्हाला प्रभागामध्ये मिळत आहे. आणि आत्तापर्यंतची तुमची वाटचाल कशी होती? म्हणजे आता तुम्ही एक म्हणजे ह्या रणांगणामध्ये उतरलेले आहात, पण या अगोदरची तुमची वाटचाल कशी होती? तर मी कुठेही न थांबता आज 9 वर्ष झाले. आम्ही दोघंही नवरा बायको संपूर्ण प्रभागामध्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन समाजातल्या अडीअडचणी जाणून घेऊन काम करत आहोत. नक्कीच समाजात नागरिकांची सेवा करत असताना आमचा एक प्रामाणिकपणा आणि काम करण्याची तळमळ ही नागरिक देखील त्याचा अनुभव घेत आहेत. तुमची आंदोलनं पाठीमागे प्रचंड गाजली होती. म्हणजे एक आंदोलन तुम्ही पावसामध्ये केलं होतं किंवा उपोषणं केली होती. तर त्या आंदोलनाचा अनुभव कसा आहे तुमचा? नक्कीच वेळोवेळी जेव्हा नागरिकांचे प्रश्न उभे राहतात किंवा अडीअडचणी आमच्यापर्यंत नागरिक घेऊन येतात, तेव्हा तळमळीने ते काम झालं पाहिजे या अनुषंगाने आम्ही कामं करत असतो. अनेक वेळा आता आरक्षणांचा विषय आहे. मैदानाचा विषय होता. ते मैदान 3 एकरचं मैदान हे महानगरपालिकेने फुकट स्वरूपात एका संस्थेला हॉर्स रायडिंगसाठी दिलेलं होतं आणि त्या भागामध्ये रिव्हर रेसिडेन्सी असेल, ऐश्वर्यम हमारा असेल, स्वराज असेल आणि अशा अनेक सोसायट्या त्या भागांमध्ये आहेत. अनेक नागरिक त्या ठिकाणी रहिवासी आहेत आणि त्या पूर्ण एरियामध्ये ते 3 एकरचं एकमेव ग्राउंड असं आहे जे त्या नागरिकांना वापरायला मिळू शकतं. असा ग्राउंड जे महानगरपालिकेने एका संस्थेला दिलं होतं, तर ते ग्राउंड जर दिलं असतं तर तेथील नागरिकांना कुठेही ग्राउंड राहिलं नसतं. त्याच्यामुळे नागरिक वारंवार आमच्यापर्यंत येत होते आणि ती समस्या मांडत होते आणि ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही तो प्रश्न हातात घेतला आणि नागरिकांच्या सहकार्याने अनेक महिने त्या ठिकाणी लढा दिला, पण कुठलाही रिस्पॉन्स किंवा कुठलेही नागरिक ते प्रशासन असेल, अधिकारी असतील, कुठलाही सपोर्ट आम्हाला करत नव्हते. त्याच्यानंतर नागरिकांच्या सहकार्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी 15 दिवस मी उपोषण केलं आणि उपोषणानंतर ते ग्राउंड आता पुन्हा नागरिकांच्यासाठी खुलं आहे. तर याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छिते, की प्रभागातील संपूर्ण भागातील नागरिक त्या ठिकाणी 15 दिवस उपोषणाच्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी येत होते. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यामुळे खरं तर तो लढा मी जिंकला आणि अनेक असे कामं आहेत जी मी केलेली आहेत. इंद्रायणीचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा होता. पहिलं ते एक सांगू इच्छिते, की आता 1 महिन्यापूर्वी मी रस्त्यांचा प्रश्न घेऊन मी 6 दिवसाचं उपोषण केलं. त्यावेळी देखील जेव्हा DP रोडसाठी तर त्यावेळी उपोषणाला बसल्यानंतर रात्रीमध्ये कामं सुरू झाली, रात्रीचे डांबरीकरण सुरू झाले आणि अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले आणि त्याच्यानंतर आणखी काही बाकी आहेत तर ते अजून प्रोसेसमध्ये आहेत आणि नक्कीच ते लवकरच पूर्ण होतील. म्हणजे जो प्रश्न हातात घेणार तो प्रश्न पूर्ण करणार ही आमची काम करण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे नागरिक आशेने आमच्याकडे येतात आणि समस्या घेऊन येतात आणि आम्ही त्यांची कामं करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने ही आंदोलनांची पार्श्वभूमी आहे तुमची. आता तुमचं विजन काय? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. तर इंद्रायणी नदीच्या म्हणजे जिथून नागरिकांना पिण्याचं पाणी येतं त्या ठिकाणी आम्ही जाऊन व्हिजिट केलं. तर लोकांना म्हणजे प्रशासन दाखवतं एक आणि घडतं एक अशा पद्धतीने प्रशासनाकडनं अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जातं की भामा आसखेडवरनं पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आपण पिण्यासाठी चिखली असेल, मोशी, चरवली भागामध्ये पाणी ते पिण्यासाठी देतोय. पण सत्य परिस्थिती वेगळीच आहे. आम्ही तिथं व्हिजिट केल्यानंतर समजलं की हे पाणी कुठूनही येत नाहीये.
जे इंद्रायणी नदीचं पाणी आहे, ज्यामध्ये केमिकलचं पाणी सोडलेलं आहे, ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे आणि ते इंद्रायणी नदीचं पाणी अक्षरशः इंद्रायणी नदी आपण नदीला माता मानतो आणि त्या नदीची आज गटारगंगा झालेली आहे. आपण पाहिलं तर एवढी दुरावस्था आहे की त्यात आपण हात किंवा पाय सुद्धा धुवू शकत नाही. एवढी बेकार कंडिशन आज इंद्रायणी नदीची झालेली आहे आणि हे पाणी आपल्याला प्रशासन फिल्टर करून या तिन्ही गावांना पिण्यासाठी देत आहे. हं. तर एवढं म्हणजे नागरिकांची दिशाभूल केली जाते आणि नागरिकांना फसवलं जातं. प्रत्येक प्रकारचे टॅक्स नागरिकांकडनं वसूल केले जातात आणि त्याच्या बदल्यात त्यांना कुठलीही सुखसुविधा व्यवस्थित भेटत नाहीये. त्याच्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे, जो की आम्ही भविष्यामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समोर आम्ही तो प्रश्न मांडलेलाच आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच पुरावा करणार आहोत की हे पिण्याचं पाणी कुठल्या तरी डॅमवरनं बंद पाईपलाईननी ते पाणी आलं पाहिजे आणि नागरिकांना हे स्वच्छ पाणी प्यायला मिळालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. आणि टँकरचा पण प्रश्न आहे मॅडम. म्हणजे एवढ्या मोठ्या सोसायटींना टँकरने पाणी द्यावं लागतं. म्हणजे खूप ही ज्या मला वाटतं आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका असं म्हणतात आणि या ठिकाणच्या लोकांना टँकरने पाणी द्यावं लागते. म्हणजे जे विदर्भात जी अवस्था आहे तीच अवस्था या ठिकाणी झालेली आहे. नक्कीच आपण पाहिलं जेव्हा दादांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर वसवलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर या शहराची जी प्रगती आहे ती झालेली आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी या शहरात झालेल्या आहेत. पण जेव्हा सत्ता बदलली त्या काळामध्ये म्हणजे अजितदादांच्या काळामध्ये आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातली 1 नंबरची महानगरपालिका श्रीमंत. होती. पण आता या गेल्या 9 वर्षाच्या कार्यकालामध्ये अक्षरशः जेवढं म्हणजे ठेवी होत्या महानगरपालिकेच्या त्या संपूर्ण आज 55 कोटींचं कर्ज महानगरपालिकेवरती झालेलं आहे. म्हणजे ही महानगरपालिका प्रशासनाने कर्जबाजारी करून ठेवलेली आहे. म्हणजे हे कर्ज आपण विचार केला तर महानगरपालिकेवरती झालेलं कर्ज हे महानगरपालिकेवरती नसून आपल्या शहरातील प्रत्येक घटकावरती ते कर्ज आहे. हे नागरिकांना मला सांगावंसं वाटतं. म्हणजे आपण विचारपूर्वक मतदान करणं खरं तर गरजेचं आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यामधनं लोक राहायला आलेली आहेत. इथं रहिवासी झालेले आहेत त्यांच्या कामानिमित्त वगैरे. तर ते सुशिक्षित आहेत, समजूतदार आहेत. मला वाटतं येत्या काळामध्ये ते विचारपूर्वक नक्कीच निर्णय घेतील आणि जी सत्य परिस्थिती आहे ती समजून घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेतृत्वाला ते साथ देतील. आम्ही नागरिकांसाठी 9 वर्षामध्ये काय केले हे नागरिकांनी अनुभवलेलं आहे. काही लोकांकडे नगरसेवक पद आले, आणखी पदं भूषवलेली लोक आज या भागामध्ये राहत आहेत. पण त्या लोकांनी नागरिकांसाठी काय केलंय आणि आम्ही आमच्याकडे कुठलंही पद नसताना आम्ही 9 वर्षामध्ये काय कामं केली हे नागरिकांनी पाहिलेलं आहे आणि नागरिक आमच्या प्रत्येक कामामध्ये आमच्या सोबत असतात. खरं तर नागरिकांना मला आव्हान करावंसं वाटतं तुमच्या माध्यमातनं की गेल्या 9 वर्षांपासून मी तुमच्या मध्ये आहे, तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आहे, तुमच्या प्रत्येक समस्येमध्ये मी उभी आहे. तर हा विचार करून आपण सर्वांनी म्हणजे आता प्रचाराची गडबड सुरू आहे किंवा धावपळ सुरू आहे आणि या धावपळीमध्ये जर कोणापर्यंत मी पोहोचू शकले नाही तर सर्व नागरिकांनी एक मला आशीर्वाद म्हणून गेल्या 9 वर्षाच्या कामाचा विचार करून मला आज या ठिकाणी संधी द्यावी अशी मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना विनंती करावीशी वाटते. खरं पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला संधी दिली तर नक्की मी त्या संधीचं सोनं करून दाखवेल. तुमची अविरत सेवा करत राहील हे मी या निमित्ताने सांगते. धन्यवाद.